दिनांक 23 डिसेंबर रोजी रिप्लान प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीने रात्री ब्लॉक घेऊन निरळ माथेरान घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम केलं. मात्र हे काम इतकं निकृष्ट दर्जाचं होतं की दुसऱ्याच दिवशी नसलेल्या डांबरापासून खडी वेगळी होऊन रस्त्यावर पसरली. त्यामुळे गाड्या घसरणे, बंद पडणे अशा घटनांना पर्यटक वाहन चालकांना सामोरं जावं लागले. तेव्हा याबाबत वाहन चालकांमधून संताप व्यक्त करण्यात आलाय. निरळ माथेरान घाट हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेला सगळ्यात किचकट घाट समजला जातो. तर गेले काही दिवस या घाट रस्त्यात असंख्य खड्डे पडले होते. याबाबत प्रशासनाचे डोळे उघडावेत म्हणून लोकपर्वने बातमी देखील प्रकाशित केली. निवडणुकीची धामधूम संपताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हम या संस्थेकडून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करण्याचं नियोजन करण्यात आलं. मात्र दिनांक 23 डिसेंबर रोजी रिप्लान प्रोजेक्ट या कंपनीकडून करण्यात आलेली घाट रस्त्याची दुरुस्ती ही वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरली. दुरुस्तीच्या नावाखाली अगदी नगण्य प्रमाणात कार्पेट टाकण्यात आलं. दुरुस्तीसाठी डांबर टाकावी लागते हे ठेकेदार विसरल्याने बुधवारी घाट रस्त्यात अनेक ठिकाणी दुचाकी घसरणे, कारची चाके घासणे अशा घटनांचा सामना पर्यटकांना करावा लागलाय. घाटात फक्त 3 ठिकाणी खड्डे भरल्याने विकासाच्या नावाखाली ही फक्त थूकपट्टी करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय. तर याबाबत निरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेचे प्रवीण पोलकम व टॅक्सी चालक यांनी ठेकेदारांना धारेवर धरत तात्काळ रस्त्यावरची उखडलेली खडी बाजूला करण्याची ताकीद दिली. यासह नाताळ नवीन वर्षाच्या पर्यटनाचा हंगाम असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात असल्याने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी देखील करण्यात आली. दरम्यान निरळ माथेरान घाट रस्ता अत्यंत खराब झालाय. घाटात अनेक किचकट वळणांवर खड्डे पडल्याने वाहन चालकांसाठी वाहन चालवणं जिकरीचं बनलं असताना हमच्या ठेकेदारांनी केलेलं काम म्हणजे त्रासात भर टाकणारं ठरलंय. तेव्हा प्रशासन यावर काय कारवाई करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.